आजचा स्पेशल मेनू होता हेल्दी मोमोज. आता तुम्ही म्हणाल की मोमोज आणि हेल्दी कसे काय, तर आपण मैद्याचे मोमोज बनवतो ना. मोमोज म्हणले की मैदाच आठवतो, पण मला मैद्याचे मोमोज अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी नेहमी बनवताना आपल्या गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवते आणि ते इतकी टेस्टी लागते, इतकी टेस्टी लागताना काय सांगू तुम्हाला. तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. आणि ते 10 on 10 असणार आपल्यासाठी, एकदम हेल्दी. त्याच्यामध्ये ना कुठला मैदा ना दुसरं काय असणार आहे. त्यामुळे जर मोमोज बनवताय ना तुम्ही, तर नक्कीच तुम्ही गव्हाच्या पिठाचे बनवा. आज मी मोमोज नेणार होते ऑफिसला. आज थोडं लेट जाणार होते ऑफिसला, त्यामुळे मोमोज वगैरे नेणार होते. आणि मोमोजचा शेप देणं खूप इझी आहे. तुम्ही बघितलं असेल कसं मी मोमोजचा शेप दिला. खूप इझी आहे मोमोजचा शेप देणं. तुम्हाला समजलं नसतं तर मी नक्की दुसरा एक व्हिडिओ बनवेल. आणि इथं मोमोज वगैरे करून झाले माझे. मला स्टीम वगैरे करून घ्यावे. 10-15 मिनिटं स्टीम व्हायला ठेवले. त्यानंतर ते मस्त स्टीम झाले. त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर वगैरे टाकली वरून. त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि चटणी पण घरीच बनवली होती. मला चटणी पण घरीच आवडते आणि मोमोज पण असे आवडतात. मला खूप जास्त मोमोज आवडतात. त्यानंतर मग गेले ऑफिसला. त्यानंतर मग रात्रीच्या जेवणामध्ये ना मस्तपैकी वांग्याची भाजी वगैरे बनवली होती. कैरी वगैरे होती, मग ती वगैरे कापून घेतली. आणि हा माझा फेवरेट स्वीट इतका जास्त आवडतो ना काय सांगू. अनलिमिटेड मी खाऊ शकते. आणि त्यानंतर सर्व आवरलं ना, रात्रीचे भांडे वगैरे, थोडा टाइम होता, म्हटलं साडीला फॉल वगैरे लावून घ्यावं.